नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासात हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहतोय डे 31 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. यामध्ये आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला पाहायचा आहे. पेरिमीटर, व्हॉट इज पेरिमीटर? सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज फिगर. म्हणजे एखादी क्लोज फिगर असेल, फॉर एक्झाम्पल दिस वन किंवा दिस वन. आता ह्या फिगरमध्ये किती साइड्स आहेत? 1 2 3 4 साइड्स. मग सम ऑफ ऑल 4 साइड्स. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल 4 साइड्स ऑफ दिस फिगर. पेरिमीटर ऑफ दिस फिगर इज सम ऑफ ऑल 1 2 3 4 5 6 sides of this figure. Okay, so what is the perimeter? Formula is sum of lengths of all sides of a closed figure. जी बंदिस्त आकृती असते त्या बंदिस्त आकृतीच्या सगळ्या साइड्सची आपण काय करायची? लेंथ्सची सम करायची. नेक्स्ट इज पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन. आता वर जे आहे ते स्पष्टीकरण आहे, खाली हा फॉर्म्युला आहे. सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. कोणताही पॉलिगॉन असेल म्हणजे कोणत्याही कितीही नंबर ऑफ त्याचे साइड्स असतील तर त्या नंबर ऑफ साइड्सच्या सर्व साइड्सच्या लेंथ्सची आपण काय करायची? सम करायची. पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन इज सम ऑफ ऑल लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. ओके. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into length of side. 4 into length of side because in a square all 4 sides are equal lengths. Therefore perimeter of a square is equal to 4 into length of side. Perimeter of a rectangle is 2 into length plus 2 into breadth. Okay, because there are 2 lengths and 2 breadth. See, like this. This is first length, this is second length, this is first breadth, this is second breadth. Okay, so there are 2 lengths and 2 breadths. Therefore 2 length plus 2 breadth. You have to by heart these two formulas, these 3 formulas actually. Perimeter of square is equal to 4 into length of side and perimeter of a rectangle is equal to 2 into length plus 2 into breadth. See the exercise. If the length and breadth of a rectangle is tripled, how many times the perimeter of old rectangle with that of new rectangle be? फर्स्ट आपण हे एक्झाम्पल समजून घेऊया व्यवस्थित. इफ द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल इज ट्रिपल, म्हणजे आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. समजा दिस इज द गिवन रेक्टँगल. ओके, दिस इज द गिवन रेक्टँगल A B C D and its length, the bigger size is called as length. म्हणजे जी मोठी बाजू असते, ज्याची लांबी जास्त दिसते, ज्याची लेंथ जास्त दिसते त्याला आपण लेंथ असं म्हणतो आणि ज्याची लेंथ कमी आहे त्याला आपण ब्रेथ असं म्हणतो. तर समजा याची लेंथ L आहे, ठीक आहे, आणि लेंथ म्हणजे या ठिकाणी 2 लेंथ असतात, त्या दोन्हीही सेम इक्वल मेजरच्या असतात. मग ADची जी लेंथ असेल तीच BCची लेंथ असेल समजा L. ओके, अँड लेट द ब्रेथ बी स्मॉल b. ओके, आता काय सांगितलं आपल्याला? इफ द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल इज ट्रिपल्ड. मग आधी आपण त्या जो ओरिजिनल रेक्टँगल आहे त्याची पेरिमीटर काढून घेऊया. कारण आपल्याला काय सांगितलं आहे की रेक्टँगलची ही लेंथ आहे आणि ब्रेथ आहे त्याचे ट्रिपल केलं आहे, 3ने त्याला मल्टिप्लाय केलं आहे. ओके, अँड देन हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल. म्हणजे त्या जुन्या जो आधीचा ज्याची लेंथ L आणि B होती त्याच्या रेक्टँगलची पेरिमीटर आणि न्यू फॉर्म झालेल्या रेक्टँगलची पेरिमीटर, या दोघांमध्ये हा जो हाऊ मेनी टाइम्स जो रिलेशन आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जो आधीचा ज्याची लेंथ L आणि ब्रेथ B आहे त्या रेक्टँगलची पेरिमीटर लिहूया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD is equal to what is the formula? 2 into length plus 2 into breadth. Okay, this is the original perimeter, 2L plus 2B. Okay, now when length and breadth
आर ट्रिपल्ड. जर लेंथ आणि ब्रेथ दोन्ही ट्रिपल केल्या तर न्यू लेंथ काय होणार आहे? मग न्यू लेंथ इज 3L अँड न्यू ब्रेथ काय होणार आहे? 3B. ओके, मग आपण पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल काढूया. पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ. लेंथ किती आहे आता नवीन रेक्टँगलची? 3L प्लस 2 इंटू ब्रेथ. ब्रेथ किती आहे न्यू रेक्टँगलची? 3B. ओके, 3 इंटू 2 इंटू 3L. 2 3 जा 6L प्लस 2 3 जा 6B. आता पहा, जर आपण 6 कॉमन काढले तर काय होणार आहे? 6L प्लस B. ओके, त्याचप्रमाणे वर या ठिकाणी सुद्धा आपण 2 कॉमन काढलं तर काय होणार आहे? 2L प्लस B. 6L प्लस B म्हणजेच काय? 3 इंटू 2L प्लस B. या 6चं आपण 2 फॅक्टर्स लिहिले, 3 इंटू 2. आता जर आपण एवढा भाग पाहिला, पहा एवढा जो भाग आहे हा याच्यासारखंच आहे ना. 2 इंटू द ब्रॅकेट L प्लस B. 2 इंटू द ब्रॅकेट L प्लस B म्हणजेच काय? तर 3 इंटू 2 इंटू द ब्रॅकेट L प्लस B काय आहे? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD म्हणजेच पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. बरोबर की नाही? ABCDलाच आपण आधीचा रेक्टँगल मानलं होतं ज्याची लेंथ L आणि ब्रेथ B होती. ओके, तर आपल्याला काय, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल, अँड दॅट इज 3 टाइम्स. ओके, आन्सर इज 3 टाइम्स. ओके, समजलं तुम्हाला? सी द नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ पीस ऑफ क्लॉथ ऑफ लेंथ 1 मीटर हॅव्हिंग स्क्वेअर शेप. जर एखादा कापडाचा तुकडा ज्याची लेंथ कोणत्या शेपचा कापडाचा तुकडा आहे? तर स्क्वेअर शेपचा. हां, आणि स्क्वेअर म्हणजेच काय? स्क्वेअर म्हणजेच असा क्वाड्रिलॅटरल ज्याच्या 4 साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. ओके, चारही बाजू इक्वल लेंथच्या असतात. Square shape is cut in 4 equal pieces. Then how much length of lace required to these pieces from all sides? चला आपण त्याच्यासाठी एक आकृती काढूया, छोटीशी फिगर ड्रॉ करूया. ओके, लेट दिस बी द पीस ऑफ क्लॉथ. ओके, द पीस ऑफ क्लॉथ ऑफ लेंथ 1 मीटर म्हणजे याच्या सगळ्या ज्या साइड्स आहेत त्या 1 मीटर लेंथच्या आहेत. 1 मीटर 1 मीटर 1 मीटर. ओके, इज कट इन 4 इक्वल पीसेस. आता 4 इक्वल पीसेस करायचे म्हणजे येस अशी एक करूया आणि अशी एक. ओके, वी हॅव कट दिस पीस ऑफ क्लॉथ इंटू 4 इक्वल पीसेस. ओके, आता 4 इक्वल पीसेसला आपण या ठिकाणी असं मांडलं, समजा 1 2. आता मी हाताने ड्रॉ करते त्यामुळे इक्वल येणार नाही आहे, तर यू हॅव टू अंडरस्टूड दिस. ओके, तर हे 4 तुकडे आपण बाजूला घेतले. आपल्याला विचारले काय? देन हाऊ मच लेंथ ऑफ लेस रिक्वायर्ड. काय काढायचे आपल्याला? तर या कपड्याच्या तुकड्याला 4ही बाजूने लेस लावायचे. हां, फ्रॉम ऑल द साइड्स. आता लेस लावायची म्हणजे समजा आपण इथून सुरू केलं तर 1 2 3 4 म्हणजेच काय? तर पेरिमीटर ऑफ दिस वन. तर पेरिमीटर म्हणजेच काय? सम ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज फिगर. म्हणजे आपण ह्या 4ही साइड्सच्या लेंथची काय करतोय? सम करतोय. बरोबर, म्हणजेच आपण काय करणार? या छोट्या स्क्वेअरची पेरिमीटर काढणार. ओके, मग छोट्या स्क्वेअरची पेरिमीटर काढण्यासाठी या छोट्या स्क्वेअरची लेंथ किती झाली ते आपण काढूया. पहा, इथून इथपर्यंत 1 मीटर आहे. मग इथून इथपर्यंत आपण अर्धा भाग केला. बरोबर, मग किती मीटर झाली? तर 500 सेंटीमीटर किंवा 1
0.5 मीटर. तुम्ही 500 सेंटीमीटर घ्या किंवा 0.5 मीटर घ्या, दोन्ही एकच आहेत. ओके, आपण 500 सेंटीमीटर घेऊया. ओके, पेरिमीटर ऑफ वन पीस इज इक्वल टू 4 इंटू साईड. म्हणजे एका तुकड्याला किती लेस लागणार आहे, ती लागणारी लेस म्हणजेच ह्या एका तुकड्याची पेरिमीटर इज 4 इंटू साईड. तर 4 इंटू किती काढली आपण साईड, 500 सेंटीमीटर. ओके, मग किती सेंटीमीटर लेस लागणार आहे पहा. 0चे 0 लिहून घेऊया आपण. 4 टू जा 20. ओके, 2000 सेंटीमीटर म्हणजेच 20 मीटर. ओके, 2000 सेंटीमीटर म्हणजेच 20 मीटर. आता एका तुकड्याला 20 मीटर लेस लागते, तर एका तुकड्याला 20 मीटर लेस लागणार. आपल्याकडे किती तुकडे आहेत, 1 2 3 4, 4 तुकडे आहेत बरोबर. तर लेस रिक्वायर LESS नाही, फक्त LES, लेस रिक्वायर्ड फॉर वन पीस is 20 meter. Therefore, for 4 pieces, 20 into 4, that is 80 meter lace will be required. Okay, 80 meter will be required lace for 4 pieces. Thanks for watching.